की तुम्ही सकारात्मक वागला की तुम्हाला आपोआप चांगला उत्पादन करायचं आहे. मग ते आईवडील एक थँक्यू. नमस्कार मॅम, मी शीतल जैन सोनवणे, सेव्ह वसुंधरा कॅम्पेन मी बुलढाण्यात चालवत आहे. आपण आत्ताच म्हणाला की आपण झारखंडला सायबर क्राईम ह्या विषय म्हणजे आपण तिथे टेन्युअरला जेव्हा असाल तेव्हा त्यात तुम्ही ते काम केलं. झारखंड आणि बिहार याच्यात काही जास्त अंतर नाही मला असं वाटते. ते पण आपल्याला ते जाणवतं का आणि जाणवलं असेलच तर तो अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा आहे. आणि सायबर क्राईम आपण म्हणजे तिथे जे काम करत होते तो कुठल्या स्वरूपाचा होता, कारण पूर्ण देशभरात त्या काळात असे प्रँक कॉल्स यायचे, खूप जणांचे पैसे लुटले गेले. माझ्याकडे इकॉनॉमिक ऑफेन्स आणि सायबर हा विषय होता. त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं होतं की नुकतंच तेव्हा 2017 ते 20च्या दरम्यानचा हा काळ होता की लोकांना सारखे फोन यायचे आणि फोन करून तुम्ही OTP द्या, OTP देऊन पैसे आपले साठवून घ्यायचे. मग हे एकदा झालं, दोनदा झालं आणि सारख्या तक्रारी आल्यानंतर आम्ही त्यावरती काम करायला सुरुवात जेव्हा केली तेव्हा आम्ही झारखंडमध्ये टीम पाठवली. तर जामतारा नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली आणि पोहोचल्यानंतर असं दृश्य होतं की छोटी लहान मुलं जी आहेत वरती झाडावर म्हणजे खाली कुठे त्यांच्याकडे त्यांना ते हे नाही मिळत, रेंज नाही मिळत, म्हणून झाडाच्या टोकावरती जाऊन त्या मुलांना म्हणजे अशी टोळी होती छोटी, त्यांना ते फोन असायचे त्यांच्याकडे कुठल्या डिस्ट्रिक्टचे कोड पण द्यायचे की या डिस्ट्रिक्टला हा कोड आहे. मग ते नंबर ते कोड करणार, कुठलाही नंबर टाईप करणं, 98 अंक आता 9823 ही सिरीज तेव्हा होतीच. त्याच्या पुढचे नंबर कुठे टाईप करणार आणि त्याला फोन लागला की त्याला फोन करणार, त्याला सांगणार की अशी लिंक आली ती क्लिक करा, हे करा आणि तुम्हाला करा. मग आम्ही जेव्हा त्या मुलांना आणलं तेव्हा ती सगळी मुलं बिलो येते होती आणि मग तिथे असं असायचं की या मुलांना जसं कामावर ठेवतो ना आपण तशासारखं ठेवून त्यांना मोबाईल द्यायचे आणि मग त्यांच्याकडून आलेले पैसे एका वेगळ्या वॅलेटमध्ये जायचे, मेन माणसाच्या वॅलेटमध्ये ट्रान्सफर व्हायचे ते पैसे आणि मग त्याच्या ट्रान्सफर झाले की ते त्याला थोडंसं पैसे द्यायचे. असे बेसिक त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या ठिकाणी एक हे असायचं की त्या मुलांना शोधणं, पकडल्यानंतर सुद्धा ती मुलं बिलो येती नसायची, त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोसेस. मग इतका पैसा खर्च करून तुम्ही ती टीम पाठवणार. मग तिथे असं असायचं की तिथल्याही पोलिसांना, कारण काय असायचं तिथल्या पोलिसांना जरी आपण मदतीला घेतलं तरी हजारो फोन असायचे, हजारो सीन असायचे. आणि नंतर मग त्यांच्या मुख्य माणसाला त्या मुलांना आणणं, त्यांच्याकडून ते रिकवर करणं, पैसे तर तोपर्यंत निघून जायचे. पण मग त्याच्यातून आम्हाला ट्रेनिंग करायला की कशी मोडस ऑपरेंडी त्यांची आहे. आणि नंतर मग आता यामध्ये गव्हर्नमेंट सेंट्रल इंडियाचा एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवर ही सगळी जेवढेही फोन आहेत जे मिसिंग होतात, जे चोरल्या जातात, स्नॅच केले जातात, त्याची संपूर्ण डेटाबेस तयार होतं. आणि नंतर मी कुठेतरी सापडले की ते मिळतात आणि मग ते मिळाले की आम्ही शोधून आणून परत ती लोकांना पाठवतो. मग हे त्या जामतारामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या किंवा त्याच्या मोडस ऑपरेंडीनंतर मग की आता सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम झाली, त्याच्यामुळे आधीचे जे फ्रॉड होते मग ते तेव्हा पीक टाईम होते. जसं आपलं साडीचं पॅटर्न असतं ना, आता आधी कांजीवरमच चालत जातो, तशासारखं ते पॅटर्न होतं की ते चालत गेलं. पण आता त्याला बऱ्यापैकी हे झालं, आळा पण बसला आणि आता लोकसुद्धा खूप अवेअर झाले. आता सगळ्यांना यूट्यूबमध्ये सुद्धा आपण बघतो वेगवेगळे जी माहिती मिळते आणि आपण आता खूपच सजग झाले. तर त्यावेळी खूप सिरियस जॉब होता तो, त्या मुलांना आणणं, त्यांच्यामध्ये सगळं करणं. पण ते सगळं केल्यामुळेच मग हळूहळू त्या गोष्टींना आळा बसतो आणि मग आम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्पेन घेतलं, अवेअरनेस कॅम्पेन. आणि मग तेव्हापासूनच सगळ्या पोलीस स्टेशन म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन जे आहे हे तयार झाले. आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे आता फ्रॉड होतात.
पण त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला जी घाई झाली आहे ना श्रीमंत होण्याची, किंवा आपल्याला असं वाटतं की त्यातून फायदा मिळेल, तर त्या गोष्टीवर थोडंसं आपल्याला व्हेरीफाय करून